हा आणि याला न्यायचंय कुठे कुठे जायचं शाळेत. बरोबर गाईज. याला तर मी चालवली ते मराठी शाळेमध्ये. ते आपण पहिले बोललो तू बालवाडी अंगणवाडी बालवाडी. कसं राहिले हो तो. गुड मॉर्निंग गाईज. स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर मॉर्निंग झालेली आमची किचनमध्ये. काय नाही मी आता फ्रेश झालो. हिचा कधीच आटपलं म्हणजे झालेलं आहे. आता घेतली तिने जेवणाची तयारी. काही गाईज मी येतो लेट. तुम्हाला वाटेल का मी माझं रोज रोज लेट का आटपतं. कारण की मी येतो लेट गाईज. मला घरी यायला वाजतात 1 तरी वाजतं म्हणजे कामावरून घरी यायला. मग एक काय केलं आहे मग याची आणि येऊन आता काहीतरी केलाहीच आहे मागं. पदर ओढला का आता काय केला काय माहिती ना. कसं बघतं बघा. हा तर मला यायला आहे ना काही 1 वाजता. मग घरी येणार फ्रेश होणार जेवणार झोपता झोपता 2-2:30 पण होतात म्हणजे. मग त्याची मुलं मी सकाळी थोडा लेट उठतो. मग उठल्यानंतर घरातल्या घरात थोडासा वर्कआउट वगैरे म्हणजे आता जिम तर बंद आहे माझी. मी बाहेर नाही जात जिमला पण घरातच थोडा असं म्हणजे सूर्यनमस्कार डिप्स वगैरे असा घरातल्या घरात थोडासा वर्कआउट करतो. मग त्याच्या मुलं हिचं आटपतं हिचं लवकर. मग तोपर्यंत जेवणाची जी तयारी चालू होतं. याला आता मध्ये नाही येतं बघा. कसं घेऊ तुला आता मी कॅरी व कसं घेऊ. तर चला आता ही बघा हिने घेतल्यानंतर पापड तलाला नाही आणि नुसतं आता माझ्या मागं लावलं घेना घेना घेना. अरे बाबा. तर हे बघा हिने घेतल्यानंतर आता पापड तलायला इथं ठेवले. आता आपला भाताला पण उकाला आले आणि इथे ठेवले डाळ आणि घेतल्या मिरच्या तलायला. तर चला आता हिचा पण काम उरकेल. आणि आता आमच्या साहेबांचा काय विषय आहे काय माहिती. कढी व घ्या हा त्याला तर बघायचं असेल इथं काहीच. कारण की मग काय पापड तलायला यायला मोठा तू पापड तलणार झालेस. हो बघा या तुला खाली ठेवी ना मी नको. कसं घेतलं बघ याला तर पापड तलाच देऊ का याला. मग पापड तला कुठे चालले तिथं. तेल उडला मग तेल उडला तर चटका लागल. जय बाबा नाही तर गोंगाड भरील मग. हा जा 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 धर बघ धर याला याला तुझे याला कसं देऊन आले बघा काही टांगून झाले नुसता. तर बघा टाकला आता झाली आऊस पुरी याची एकदाशी. ओके का हे बरे ओके का. तर चला बाहेर जातो आता. थोडा बघतो कसं काय आहे. थोडा काहीतरी पेट पूजा नंतर लगे जेवण आपला. हा आणि याला न्यायचंय कुठे कुठे जायचं शाळेत. बरोबर गाईज. याला तर मी चालवली ते मराठी शाळेमध्ये. ते आपण पहिले बोललो तू बालवाडी अंगणवाडी बालवाडी अंगणवाडी बालवाडी काय म्हणजे बघायचं आहे. त्याला घेतात का तिथं. आम्ही स्टार्टिंगलाच विचारलेला जून महिन्यामध्ये का बरं याला घ्याल का. तेव्हा याला 2 वर्ष फक्त कंप्लीट झालेली 2.25. तर ते बोलायला लागलं का 3 वर्षानंतर. तर बरं 3 वर्षानंतर तर बरं ठीक आहे. मग आता काय झालं दिवाळी वगैरे झाली 2.5 वर्ष कंप्लीट झाल्यात. त्यांना सांगायचं आहे का म्हणजे एप्रिल मार्च पर्यंत म्हणजे असं त्याला फक्त बसायला सवय झाली पाहिजे म्हणून. त्याच्यासाठी आता त्याला विचारून येतो का घेणार का बसायला. फक्त पाटी पेन्सिल घेऊन पोरगा जाणार कुठे चालेल. चला बघतो आता जाऊन कसं काय. गाईज आता आले बाहेर आणि मम्मीला आणि बहिणीला सांगतं का शालन चाललो मी. बोलतं शाला तिकडे पाठीमागे शाला आहे बोलतं. आता त्यांना सांगत आले बापू कुठे चालले
कुठे कोणाला सांगतोस तू? तिथे शाळा आहे. आता मी इथं बसलोय, मी जरा आराम करतोय, म्हणजे हिचं आठवण सोडण्यासाठी बसलोय मी जरा. तर मला सांगतं टीव्ही वगैरे बंद कर, शाळेतच चल. बसशील का पण तू? हा आता सांगतो नुसतं चल, नंतर बसाचा टाइम येईल तर कोंगाड भरी देऊ नको म्हणजे झाला घरी. हा इथे दिवाबत्ती पण झालेली बघू शकता. मस्त आपल्या घराच्या समोर एक जास्वंदीचं झाड, त्याच्यावर रोज 2-2, 3-3 फुलं येतात अशी. ही बघा, मग ते आपण आणतो इथे बाप्पांना देवाऱ्यामध्ये ठेवायला. सकाळी मस्त आहे की भेटतात फुलं. काय भेटतात आपल्याला? मग कुठे ठेवतो आपण? बाप्पाला ठेवतो. हा कुठे भेटतात? आपल्या बाहेर भेटतात ना? इथे बाहेर भेटतात. इथंच जाऊला दे बघा. आपल्या इथे जास्वंदीचं झाड आहे बघ. ऐक मम्मी, तुम्ही एक काढलाच नव्हतं फुल. हे बघ इथे एक फुल राहिला. 2-3 फुलं होती, मम्मीने आणल्यान काढून. आता हे बघा इथेच झाड आहे आपल्याकडे. आता आम्ही निघलाय शाळेत जायला. बाबूला जाम घाई झाले. तो बघा इथं रेडीच आहे. कौशी घाई झाली. या साईडून इकडून घेऊ घालवला डोलेन बोट यावी. तर चला गाईज, आम्ही येतो, जाऊन बघू काय सांगतात काय नाही. कसं राहिले बरं. किती? 10:30 किलो. असं आहे का? 10:30 बरोबर करेक्ट. कसं बसून राहिले बघा काही. रोकत पण राहायला लागते. आणि याला घेतलेल्या गाईच होता जेवायला. कारण की बाहेर जेव्हा आलो आम्ही शाळेतून याला घेऊन, तर ती बाहेर तिथं पोरा खेळत होती मालवाड्यांची. तर ती पोरा दिसली तर सांगतो बाहेरच चल. मग हिला सांगला नुसतात नको बरं बाहेर, बरं त्याच्यापेक्षा बरं याला जेवायला घे बरं. म्हणजे जेवता तरी म्हणजे बाहेर काढलं ठीक आहे ना, तर नुसतात निघाल उन्हा उऱ्या मारायला ना. काय ऊन पडतं हे बघा. बाबा डोलं डायरेक्ट चकावतान, चकणवतान डोलं चकणं. हे बघा आला बघा आमचा उऱ्या मारीत. हा ऊन नाही ताण नाही, याला काहीच नाही या पोऱ्याला. हे बघ गाडी बघ किती मोठी आली बघ. मला सावलीन बसू दे. आता इथं मी आता उन्हान बसलोय बघ. इथं ऊन आहे, भरपूर ऊन येते इथून समोरून. आता हिने घेतले रुद्रांशला जेवायला. आणि आज आहे आमचं मस्त आहे की त्याला डाल कमी घेतले. डाल नाही घेतली, बटाटा घेतले. पापड आणि बटाटा घेतले त्याला. कारण की तिखट लागतं लगेच. मग तो नुसता पाणी पितं. पाणी पिला का जेवत ना मग तो लगेच. त्याच्यापेक्षा त्याला असं सुका घ्यायला लागतं. याचं झालं का लगेच आम्ही पण जेवून घेतो. शाळेत काय झालं सांगा. हा आणि काहीच वाट लागली. आता काय बोलणार. तिथं आता थोडासा शूट केला मी. त्याचं वजन करत होतं, किती वजन येते टांगवलेला त्याला त्या बॅग मध्ये. तिथं सांगितलं का 3 वर्ष कंपल्सरी पूर्ण पाहिजे. आणि दुसरं काय सांगितलं का, म्हणजे बोलतो तो म्हणजे कसं बसणार नाही बोलतो 3 वर्ष पूर्ण नाही झाली म्हणून. मग ते सांगता का बोलतो मग पालकांना फोन करा आणि बोलवा न्यायला, नाही तर मग त्यांच्या पालकातून कोणीतरी येऊन त्यांच्यासोबत बसा तिथं, असा विषय होता बोलतं. म्हणून ते म्हणतात का 3 वर्ष पूर्ण होत आहेत. नाही घेतला गाड्याला. आमच्या पोऱ्याला हाऊस आले शाळेत जायची. तिथं गेलता तर चालायला पण त्याला स्वतःलाच पाहिजे. आम्हाला कढीवर पण कढीवर. आणि लगेच तो सर्व पोरांजन असं झालता मग्न लगेच तो. म्हणजे गुमतल्यासारखा बोलतो ना आपण तसा. पोरं सर्व पाठी वगैरे घेऊन बसलेली तिथं, त्यांच्याकडे बघतच राहिलता तो. तर बरं बसलाच ते. पण आता ते नाही घेत मॅडम. तर बरं कुठं जबरदस्ती करता. बरं जाऊ द्या बरं. मग चला 3 वर्ष तर 3 वर्ष, 4 महिने तर आलेत त्याचे. आता 3 वर्ष कम्प्लीट व्हायला. मग झाल्यानंतर बरं नाहीतर असं जूनच येईल त्याला. आता जून महिन्यात टाकायला लागेल त्याला. आता असू द्या. चला आता झाला जेवण याचा, कारण की आम्ही घेतो जेवायला. मग जस्ट जेवलो मस्तपैकी. डाळ भात खाली.
आणि घेतल्यात आपलं संकष्टीचं मोदक खायला. हे बघा, हो तुम्ही पण जेवला आणि तुम्ही पण मोदक खायला घेतला. रुद्रांश पण बघा कसा खातो आहे. म्हणजे संकष्टीचे राहते काहीच तर बरं कर मस्त की बरं. आता त्यांना गरम म्हणजे कसं कसं केलं उकडूनच ना, त्याला पण उकडूनच गरम केलं, म्हणजे असं काय तवे बिव नाही ते. तर बरं ते खाऊ मस्त आहे की बरं. आता घेतो मोदक खाऊन. मोदक बोलला तर म्हणजे एकदा आवडे महिन्यानं खायला भेटल्या, वर्षानच बोलला तरी चालेल. तर बरं कसं बरं वाटतं खायला. मग हॅलो गाईज, गुड इव्हिनिंग. तर आता इव्हिनिंग झालेली आहे, पण गेले कामावर, यांना पण दिलं चाय वगैरे न. बाबू पण उठला, बाबूला पण मस्त दूध बिस्किट वगैरे भरवला ना. आता मी घेते पुढची कामं करायला. तर चला कंटिन्यू राहा आमच्यासोबत. काय काय आता काय जेवण बनवायचं आहे काय नाही ते नक्कीच तुम्हाला मी दाखवते. तर चला कंटिन्यू राहा. तर गाईज चाललेलो मी जेवण बनवायला, बाटल्या बिटल्या घसून आलो. पण बरं काहीतरी जरा नाश्ता करते नॉर्मल. काय चहा वगैरे मी पिला नव्हता तर आता मी घेतले आणि हे खावाला. हे आणलेलं मम्मीने दिलं तर पाठवून भारी लागतात. तर बरं घेते आता जरासं खाऊन, जरा नॉर्मल भूक पण लागल्यासारखी झालती. तर बरं घेते खाऊन, या तुम्ही पण खायला. आता मी घेतले जेवण बनवायला, म्हणजे सगळं रेडी तर केले. आता फक्त घ्यायचं बनवायला. बनवायचे आहे बघा काय, सोयाबीन चिल्ली बनवायची आहे. तर सोयाबीन पण मस्त फ्राय केले, नाही तर भाज्या पण कापून घेतल्या. चपात्या बनवायच्या आहेत तर चपात्यांचं पीठ पण मळून ठेवला न, गोळे बी करून ठेवले. आता करायच्या आहेत फक्त चपात्या न. सोयाबीन चिल्लीला फोडणी द्यायची बस नाही. मगाशी दिलता बाबूला डाळिंब सोलून, तर तो थोडंसंच खाल्ले, कारण की आज त्याने दूध बिस्किट खाल्ले चायमध्ये, तर त्याने काही जास्त खायला मागतच नाही. आता त्याचं पोट भरलेलं असेल तरी आता त्याला मस्त गरमागरम घ्यायची चपाती करून देईन मी. तर चला आता मी घेते जेवायला बनवून पहिले. आता माझं झालं जेवण वगैरे बनवून, चपात्या पण झाल्या, साध्या चपात्या पण झाल्या ना, घीच्या चपात्या पण झाल्या ना. बाबूला पण मस्त एक घीची चपाती करून ठेवले नाही. इथं बघा, इथं माझी चिल्ली पण झाले. जास्त नाही केली, दोघांचीच पुरती केले, कारण की यांना आणि मला उपास आहे, तर दोघांच्या पुरते चिल्ली बनवले ना. आता जेवण तर झालं ना, घेता आता यो पसारा आटपून. मग आता यो पसारा आटपला का घेते किचन वगैरे जरा साफ करून. मग आता भेटूया आपण पुढे. यो बघा, यो आलं इथं मस्ती करायला. फटांग, हां याचे या फटांगड्या आहेत. फटांगड्यांचा येड काय अजून गेलेला नाही आहे आमचा ना. हां बाबू, स्वामी समर्थांचा जप कर. सगळी माझी कामं पण आटपली ना. आता आलो जरा बेडरूममध्ये, आता जरा करते आराम. भांडी वगैरे सगळे घसून आलोय ना. आता इकडे बघा, याला आणले घीची चपाती, घी लावून मस्त. काय बाबू? चपाती. चपाती कशी लागते सांग? हां काय पाहिजे? तो जाम नाही आणलाच. जाम नाही आणलाच. तर आम्ही त्याला द्यायचो मध्येत म्हणजे असा जाम आणि चपाती द्यायचो. तर आता त्याला काही जास्त गोड वगैरे देत नाही, म्हणजे अवकाळीच कधीतरी हप्त्यातून एखाद वेळेस द्यायचो आम्ही जाम चपाती. तर आता त्याला मी नुसती घी लावून चपाती आणले, तर त्याला वाटला का जाम चपाती आणली, म्हणून तो बोलते का ते नाही आहे बोलतो. जाम नाही आपल्या इकडे, जाम संपले. तुम्हीच संपवले. दुसरा आणू? दुसरा आणू जाम. आता काय चपाती नुसतीच. बरोबर लागते का? चला चपाती खायला बघा. चपाती खाले. आता झाले बाबूचं जेवायचं टायमिंग, वाजलं 8:30. तर बघा बाबूला घेतले जेवायला. इथं बनवले बाबूला पोलं बनवल्या अंडा टाकून, म्हणजे गव्हाचं पीठ आणि आपलं चावलाचं पीठ टाकून पोलं बनवल्या बाबूला, आणि त्याच्यात अंडा
असं पोलं बनवले. तर बाबूला ते जाम आवडतात म्हणून आज त्याच्यासाठी ते पोलंच बनवलं. नाही ते बघा काय बनवले तुला. तुला बनवले काय जेवायला. नाही इकडं आले भाऊ नाही ते ताप. तर चला मी घेते आता बाबूला जेवण बनवून. अंकल नाक्यावर ये बाहेर तू. नाही मच्छर जावं नाही जावं छोटं मच्छर नाही जावं छोटं मच्छर नाही. गाईज यांची मस्ती बघा. भाऊ सांगतात बाबूला का बाहेर ये तर बाबू सांगते का मच्छर चावते छोटे पोरांना बोलतो. आता मी घेतलेला आहे जेवायला. बाबूला जेवण बनवून झाला. मी घेतले जेवायला. थांब. तर मी घेतले आता जेवायला. बघा जेवायला घेतले मी सोयाबीन चिल्ली आणि भाकरी घेतली. नाही हो बघा माझे टाटान मांदेली टाकायला आले बघा. मी इथं घेतले बघा. एक टाकले मांदेला न गेले नुसता. चला या जेवायला. आता मी पण जेवून घेते तुम्ही पण या जेवायला. गाईज आता माझं झालं जेवण वगैरे. कामं पण माझी आटपली. भांडी वगैरे पण घसून झाली. नाही तर बघा इथं बाबूचा चाललेला अभ्यास ना. आता गेले तो बाहेर. तर आता चला आता करू आपण ब्लॉगचा एंड. तर आता बापू पण गेले बाहेर. बघते आता थोडा वेळ जर बाहेर राहिला अजून तर मी घेते हे ड्रेस फिटिंग करायचं आहे. ते ड्रेस घेते फिटिंग करून. तर चला मग कसं वाटलं तुम्हाला आजचा आपला ब्लॉग नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय.